मला ना फ्लावरची भाजी ना ही बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ना आमच्याकडे ना फ्लावर आणले ना की मी नेहमी एक तर त्याचे पराठे करते, नाहीतर मग त्याची पावभाजी करते, तेव्हाच मला ती भाजी आवडते. पण ना आता यांनी सांगितलं की आज फ्लावरच केली पाहिजे. मग काय म्हटलं, चला आज फ्लावर बटाटा करू. कारण ना फ्लावर बटाटा मी केला ना की मला तो ना वरण भाताबरोबर खायला खूप आवडतो आणि एकदम सिंपल पद्धतीने ना मी ही भाजी बनवते. इतकी सुपर लागते ना. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केली ना तर नक्कीच ट्राय करा. चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात अगोदर ना मी मस्त फ्लावरचा कंदा आणलेला होता मोठा, तो व्यवस्थित ना स्वच्छ करून घेतला. मस्त 2-3 बटाटे कापले, त्याची वरची सालं कापून घेतले आणि सगळी भाजी ना व्यवस्थित कापून तयार करून स्वच्छ धुवून ना ती नितरायला ठेवून दिली. आता इथे आपल्याला काहीच लागणार नाही, फक्त आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, बस एवढंच साहित्य लागणार आहे, दुसरं काहीच नाही. त्यानंतर कढई ठेवली, कढईत टाकलं तेल, तेलात टाकले जिरे, मोहरी, त्यानंतर लसूण मी कापून घेतलेला होता, ठेचला नाही, तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्यानंतर लसूण थोडा परतवून घेतला, हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये, त्यानंतर मस्त माझा फेवरेट कढीपत्ता टाकला, त्यानंतर टोमॅटो टाकला, त्यानंतर मस्त हळद टाकली. आता ना एवढं सगळं टाकल्यानंतर ना मस्त थोडासा कांदा लसूण मसाला असला ना तुमच्याकडे तर तो पण टाका, किंवा काळा मसाला असला तर तो जरी टाकला तरी चालेल, पण कांदा लसूण हा बेस्ट, तर तो टाकला. त्यानंतर आपली जी फ्लावरची भाजी होती ना ठेवलेली धुवून, ती त्याच्यामध्ये टाकली. व्यवस्थित ना मस्त हलवून घ्यायची. हलवल्यानंतर त्याच्यामध्ये पुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर एक 5 ते 10 मिनटं ना त्याच्यावर झाकण ठेवून ना शिजायला ठेवायचे. आता फ्लावर जर ना तुमची एकदम नरम अशी छान कवळी असली ना तर मग तिला झाकण ठेवायची गरज नाही पडत, पण माझी फ्लावर थोडीशी कडक होती, त्याच्यामुळे ना त्याच्यावर 5 ते 10 मिनटं मी झाकण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर इतकी सुपर भाजी तयार होते ना. अगदी सिंपल आहे, काहीच हरकत नाही. ज्याला भाजी येत नाही ना तो पण ही भाजी करून खाऊ शकतो. तर चला मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हो, ज्याला येत नाही ना त्याला शेअर पण करायला विसरू नका. आणि फेसबुकवर कोणी बघत असेल ना तर त्यांनी फॉलो करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आता जे लोक कमेंटमध्ये येतील आणि त्यांचं मौल्यवान वेळ घालून कमेंट करतील की मग त्यात काय एवढं, त्यात काय नवीन, काहीतरी नवीन, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही आहे. त्यांनी लाईक पण करू नका, व्हिडिओ स्किप करा. ज्यांना येत नाही ना त्या लोकांसाठी खास हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी लाईक करा आणि शेअर पण करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.